सेना के प्रमुख राज ठाकरे ने रविवार को औरंगजेब के मकबरे को लेकर सांप्रदायिक तनाव भड़काने की कोशिशों की आलोचना की। उन्होंने कहा कि इतिहास को जाति और धर्म के चश्मे से नहीं देखना चाहिए। उन्होंने लोगों से ऐतिहासिक जानकारी के लिए व्हाट्सएप पर आने वाले संदेशों पर भरोसा न करने को भी कहा। औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे का उडवली पाहिजे? आत्ता कुठून आठवलं? चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत. काही कामाचे नाहीत. चित्रपट थिएटरमधनं उतरला की हे उतरले. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला आत्ता कळलं विकी कौशल मेल्यावर? अक्षय खन्ना औरंगजेब बनून आल्यावर तुम्हाला औरंगजेब कळायला लागला? व्हॉट्सअपवरती इतिहास नाही वाचता येत. इतिहास वाचायचा असेल त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये डोकं घालायला लागेल तुम्हाला. कोणीही बडबडायला लागले हल्ली इतिहासावरती. विधानसभेत पण बोलतात. खरं तर त्यांचं काही काम नाही. औरंगजेबावरती बोलतायत. माहिती तरी का औरंगजेब काय प्रकरण होतं? हे बाहेरून आलेले सगळे लोक. औरंगजेबाचा जन्म गुजरात मधला दाहोद नावाच्या गावामधला औरंगजेबाचा जन्म. आणि मग काय सोपं आहे इतिहासामधलं तुम्हाला जातीपातीमध्ये भिडवून द्यायला. यांना ब्राह्मणांनी साथ दिली, यांना मराठ्यांनी साथ दिली, मग तिकडे मराठी नव्हतेच, मग हे सगळं चोरून ब्राह्मणांनी केलं. हे सगळं बोलणाऱ्यांचा इतिहासाशी काही संबंध नाहीये. त्यांना फक्त राजकीय त्यांचं जे काही पोळी भाजून घ्यायची आहे तेवढंच फक्त काम आहे त्यांचं. त्यांना ना संभाजी महाराजांशी काही कर्तव्य आहे, ना औरंगजेबाशी काही कर्तव्य आहे, ना कोणाशी काही कर्तव्य आहे. तुमची माथी फक्त भडकवायची.